सायंकाळी कॉलेज सुटल्यावर अनु बस स्टॉपकडे चालली होती तेव्हाच विक्रमही आपल्या बाईकवर बाहेर आला आणि घरी जाण्यास निघाला. श्रेया तर आधीच घरी गेली होती. जय आणि विक्रम दोघंही घरी जायला निघाले, पण विक्रमने मध्येच अनुला पाहिलं आणि बाईकचा वेग कमी केला. ही पागल कुठे चालली आहे, तो विचार करत होता. बस स्टॉपवर 10 मिनिटे वाट पाहिल्यानंतर अनु बसमध्ये चढली आणि घरी निघाली. विक्रमही त्या बसच्या मागेच गेला. अनु ज्या बस स्टॉपवर उतरली तिथे विक्रमनेही बाईकचा वेग कमी केला आणि तिच्या मागे हळूहळू चालू लागला. जवळपास 20 मिनिटं पायी चालल्यानंतर अनु आपल्या घराच्या दाराशी पोहोचली. विक्रम अजूनही तिचा पाठलाग करत होता. ही रोज एवढं अंतर का चालते? कॅब किंवा ऑटो का करत नाही? विक्रम विचार करत तिच्याकडे पाहत होता. अनु घरात गेल्यावर विक्रम परत आपल्या घरी निघाला. घरी गेल्यानंतर अनुने हात पाय धुवून घर झाडलं, मग भांडी धुवून रात्रीचं जेवण बनवलं आणि रत्नाला कॉफी दिली. रत्ना म्हणाली, संध्याकाळी प्यायची कॉफी आता का देत आहेस? आई, सगळे काम आटपायला उशीर झाला. अनु म्हणाली, माझ्या कामानंतर तुझे काम कर. माझ्या मुलीच्या येण्याची वेळ झाली आहे, तिच्यासाठी काहीतरी बनव. अनुने वैष्णवीसाठी भजी करून ठेवले. वैष्णवी इंटरमिजिएटमध्ये शिकत होती. थोड्याच वेळात ती घरी आली आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये बसली. अगं, कुठे गेलीस? माझी मुलगी आली, अजून कॉफी वगैरे दिली नाहीस. रत्नाने अनुला मोठ्याने आवाज दिला. हो आई, आणते. तिने लगेच वैष्णवीला कॉफी आणि भजी दिले. वैष्णवी अनुसोबत फारशी मिसळून राहत नसे, पण ती नेहमी तिच्याशी नॉर्मल टोनमध्येच बोलायची. आई, मी आले आहे हे तिने बघितले तर ती घेऊन येईल, मग तू अशी का ओरडतेस तिच्यावर? वैष्णवी चिडून म्हणाली. असं ओरडून सांगितलं म्हणून घाबरून कामं तरी करते, काही बोललं नाही तर तशीच बसून राहते. रत्नाने उत्तर दिलं. तुला कितींदा सांगितलं आहे आई, तू कधीच बदलणार नाहीस. ती टीव्ही पाहत कॉफी पीत होती. रात्र झाली. अनुने वडील, रत्ना आणि वैष्णवीला जेवण वाढलं. त्यांची प्लेट्स उचलून सगळी भांडी धुतली. मग थोडं जेवून आपल्या खोलीत जाऊन पुस्तक उघडून अभ्यास करू लागली. थोडा वेळ अभ्यास केला आणि झोपून गेली. तर अशी असायची आपल्या कथेच्या हिरोईनची दिनचर्या. आता थोडं आपल्या हिरोबद्दल जाणून घेऊया. हिरोचं घर मात्र खूप मोठं भव्य होतं. त्या घरात 15पेक्षा जास्त नोकर चाकर होते. विक्रमचे वडील महेंद्रजी विक्रमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. त्यांचे इतर अनेक बिझनेसही होते. विक्रमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर हा सर्व बिझनेस त्याला देण्याचा त्यांचा विचार होता. विक्रमची आई मंजू गृहिणी होती आणि लहान बहीण श्रेया, असं त्यांचं चौकोनी सुखवस्तू कुटुंब. त्या दिवशी विक्रम अनुच्या घरापर्यंत गेला आणि तिला पाहून पुन्हा आपल्या घरी परतला. त्यावेळी महेंद्रजी हॉलमध्ये बसले होते. काय झालं विक्रम? कॉलेज तर केव्हा सुटलं, मग इतका उशीर कसा? त्यांनी विचारलं. फ्रेंडला ड्रॉप करताना उशीर झाला डॅडी, विक्रमने उत्तर दिलं. ठीक आहे, पण हे फ्रेंड्स आणि फिरणं एवढंच चालू असतं की क्लासेसही अटेंड करतोस? अहो, तो आत्ताच तर आला आहे. आल्याबरोबर तुम्ही प्रश्न विचारायला लागलात. क्लास अटेंड केला नसेल तरी तो कॉलेजचा टॉपर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे ना? मंजूजी आपल्या मुलाचं पाठीमागून समर्थन करत म्हणाली. म्हणूनच तर तुमच्या मुलाचं शिक्षण चालू आहे मंजू, कारण प्रत्येक गोष्टीत तो फर्स्ट येतो. नाहीतर? महेंद्रजी म्हणाले. नाहीतर काय, माझा मुलगा नेहमी फर्स्ट येतो. तुमची मुलगी येते का? ती तर रोज कॉलेजला जाते, मग का ती माझ्या मुलासारखा अभ्यास करत नाही? मंजूजी म्हणाल्या. हे बघ मम्मी, तू तुझ्या मुलाची स्तुती करू शकतेस. तुला जे करायचे ते कर, मला यात आणू नकोस. श्रेया मोबाईल घेऊन बसली होती तेव्हा विक्रम म्हणाला. तू नेहमी मोबाईल हातात धरून बसलीस तर तुला मार्क्स कसे मिळतील? असं म्हणत त्याने तिचा मोबाईल हिसकला. श्रेया लगेच सोफ्यावरून उठली. भैया, शिस्तीत माझा मोबाईल परत दे, आणि विक्रमच्या मागे धावली. श्रेया घाबरली होती, कारण ती जयला मेसेज करत होती आणि विक्रम तो मेसेज बघेल असं तिला वाटलं. मी नाही देणार, म्हणत विक्रम हॉलमध्ये तिचा मोबाईल घेऊन पळू लागला. तेव्हाच महेंद्रजी म्हणाले, तिचा फोन परत कर. विक्रम थांबला. तो मोबाईल पाहणार इतक्या श्रेयाने पटकन मोबाईल त्याच्या हातातून घेतला आणि म्हणाली, माझा फोन, माझी मर्जी, तुला का पाहायचा आहे? असं म्हणत ती आपल्या खोलीत निघून गेली. विक्रमही आपल्या खोलीत गेला. श्रेया आपल्या खोलीत जाऊन दार लॉक करून उभी राहिली. तिने दोन्ही हातांनी फोन घट्ट पकडला आणि विचार केला. अरे देवा, माझ्या भावाने माझा फोन पाहिला नाही, वाचले, असं म्हणत तिने खोल श्वास घेतला. नंतर श्रेया आपल्या बेडवर बसली आणि जयबद्दल विचार करू लागली. श्रेयाचं आधीपासूनच जयवर प्रेम जडलं होतं. सुरुवातीला तिला फक्त आकर्षण वाटत होतं,
पण हळूहळू तिला जयचं वागणं खूप आवडू लागलं आणि ती खरंच त्याच्यावर प्रेम करू लागली. जय नेहमी मुलींपासून दूरच राहायचा. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत मजा मस्करी करायचा आणि मुलींशी फारसं बोलत नसे. बहुतेक वेळा तो आपल्या मित्रांभोवतीच असे. ही गोष्ट श्रेयाने बी.टेकमध्ये प्रवेश घेतल्याच्या पहिल्याच दिवशी जाणली होती. पण जयने तिला स्पष्ट सांगितलं होतं, मी तुला कधीही माझ्या मित्राची बहीण याशिवाय दुसरं काही समजणार नाही. मला तुझ्याकडून कोणत्याच प्रकाराची अपेक्षा नाही. ही गोष्ट श्रेयाला वाईट वाटली होती, पण तरीही तिने जयचा पिच्छा सोडला नाही. तिने चोरून विक्रमच्या फोनमधून जयचा नंबर घेतला आणि त्याला कॉल मेसेजेस करू लागली. पण जय कधीच तिला उत्तर देत नसे. तो फक्त तिचे मेसेज वाचायचा. तर ही आहे आपल्या श्रेयाची लव्ह स्टोरी. आता आपण आपल्या कथेच्या मेन हिरो हिरोईनकडे वळूया. दुसऱ्या दिवशी सगळे कॉलेजला जात होते. अनु ही बसने उतरून कॉलेजकडे चालत येत होती. अचानक वादळ सुरू झालं. आकाशात वीज चमकली आणि पाऊस सुरू झाला. अनु पावसाकडे पाहत धावत कॉलेजच्या आत जाण्याचा प्रयत्न करू लागली. कसंही करून भिजू नये असा विचार करत होती. तेव्हाच विक्रमही बाईकवरून जात होता आणि म्हणाला, हे काय होतंय, एवढ्या लवकर पाऊस? तेव्हाच त्याने पाहिलं, अनुने डोक्यावर एक पुस्तक धरलं होतं आणि ती हळूहळू धावत कॉलेजकडे येत होती. अनुला अशा अवस्थेत धावताना पाहून विक्रम तिच्याकडे पाहतच राहिला. अनु लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पावसात भिजलेली एखाद्या देवीसारखी दिसत होती. तिच्या डोळ्यात भिजण्याची भीती होती आणि ही भीती विक्रमलाही जाणवली. त्याने लगेच आपली डेनिम जॅकेट काढून तिच्या अंगावर घातलं, जेणेकरून ती भिजू नये. अणूने नजर उचलून हलकेच विक्रमकडे पाहिलं. तेव्हाच विक्रमनेही तिच्या डोळ्यात पाहिलं. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. विक्रमकडे पाहताच तिचे डोळे विस्फारले. विक्रम अनुकडे बघत म्हणाला, ओय पागल, अशी काय बघत आहेस? इतका आवडलो का मी? असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हलकी थाप मारली. अणूने लगेच खाली मान झुकवली. विक्रमने विचारलं, काय झालं, मी आवडत नाही का? अनु थोडी गोंधळली, पण तरीही ती शांत राहिली. त्यावर विक्रम हसला आणि म्हणाला, आज तू इथेच राहणार आहेस का? तुझा क्लास सुरू नाही झाला? विक्रमने डोळ्यांनीच तिला इशारा केला आणि पुढे जायला सांगितलं. तेव्हा अनुला जाणवलं की ती आधीच एंट्रन्सपासून क्लासरूमपर्यंत पोहोचली आहे. विक्रमकडे बघण्यात ती इतकी रमली होती की आजूबाजूचं भानही तिला राहिलं नव्हतं. विक्रमने तिला भिजू न देता क्लासपर्यंत पोहोचवलं. थँक्यू सर, अनु म्हणाली. विक्रम तिच्याकडे पाहत आपले ओले केस मागे करत म्हणाला, चल क्लासमध्ये जा. ओके सर म्हणत अनु क्लासकडे वळाली. तेव्हाच जयने विक्रमचं नाव घेऊन त्याला हाक मारली. विक्रमने उत्तर दिलं, हो आलोच, असे म्हणून तो आपल्या क्लासकडे गेला. अनु मनात विचार करत होती, सरांचं नाव विक्रम आहे तर. इकडे जयने मस्करीत विचारलं, भाई तू सेवा कार्य कधीपासून सुरू केलंस? विक्रमने मनात काहीतरी विचार करून उत्तर दिलं, तुला काय एवढ्या चौकशा करायच्या आहेत? मी काहीही करेन. विक्रम थोडा चिडून म्हणाला. जयसुद्धा रागाने म्हणाला, तू काहीही करू शकतोस, पण आम्ही काही विचारलं तर एवढा का चिडतोस? असं म्हणून जय क्लासमध्ये निघून गेला. विक्रम मनात म्हणाला, म्हणूनच कुठल्याही गोष्टीत नाक खुपसू नये, गप्प बसावं. आणि मग तो जय जवळ जाऊन त्याच्या शेजारी बसला. हे बरोबर आहे, पण भाऊ तू त्या मुलीसाठी एवढी खास रुची का दाखवत आहेस? का? तुला का तसं वाटलं? विक्रमने उत्तर दिलं. आणि जर तसं नसेल तर एवढ्या वर्षात तू कोणत्याही मुलीकडे नीट बघितलं सुद्धा नाही. ती निशा, जिला तुझ्यात इंटरेस्ट आहे, ती तुला पसंत करते, तरीही तू तिला कधी जवळ येऊ दिलं नाहीस. तू नेहमी लोकांना त्यांच्या जागी ठेवतोस. मग आता काय झालं? जयने विचारलं. आता तुला काय हवंय? विक्रम चिडून म्हणाला. मी 10 वेळा तोच प्रश्न विचारला आणि तू उत्तर न देता उलट मलाच प्रश्न विचारत आहेस. जय तक्रारीच्या स्वरात म्हणाला. काही नाही रे, ती बाकी मुलींपेक्षा थोडी वेगळी आहे म्हणून तिच्याशी बोलतो. आता पुन्हा काही प्रश्न विचारू नको. बघ सर आलेत. विक्रमने जयचा चेहरा बोर्डकडे वळवला. इकडे अनु क्लासमध्ये होती. तेव्हा श्रेया म्हणाली, अगं अनु, बाहेर पाऊस पडतोय, तू कशी आलीस? अनुने उत्तर दिलं, काही जणांकडे छत्री होती, मी पण त्यांच्यासोबत आले. श्रेया संशयाने म्हणाली, अच्छा, पण पाऊस इतका अचानक आला, मग कॉलेजमध्ये कोण छत्री घेऊन आलं होतं? त्यावर अनु म्हणाली, माहीत नाही श्रेया, कदाचित त्यांना आधीच पावसाचा अंदाज आला असेल म्हणून त्यांनी छत्री आणली असेल. बरं, आता सर आले आहेत, तुझे प्रश्न बंद कर. ठीक आहे, श्रेया म्हणाली. मग सगळे क्लासकडे लक्ष देऊ लागले. पण अनुचं लक्ष क्लासमध्ये नव्हतं. तिचे विचार कुठेतरी भूतकाळात गेले होते. विक्रमला पाहून तिच्या आठवणींनी तिला 1 वर्ष मागे नेलं.
त्या दिवशी अनुने घरची सगळी कामं आटोपली होती आणि थोडा आराम करायचा विचार करत होती. पण त्याच वेळी रत्ना आली आणि म्हणाली, "तुझी कामं झाली का? इकडे का आलीस आराम करायला?" अनु म्हणाली, "सगळी कामं झाली आहेत आई, म्हणून मी रूममध्ये आराम करायला जात होते." रत्ना पुन्हा म्हणाली, "तुझी सगळी कामं झाली? घरातल्या भाज्या संपल्या आहेत, दिसत नाही का? जा बाजारातून भाजी घेऊन ये." रत्नाने तिच्याकडे एक पिशवी फेकली. अनु म्हणाली, "आई, आता रात्र झाली आहे. मी उद्या जाईन. आज तब्येतही ठीक वाटत नाही आहे." रत्ना रागाने म्हणाली, "तू नेहमीच असं पडून राहतेस. थोडं काम केलंस तर शरीर ठणठणीत राहील. जा आता भाजी आणायला." रत्नाचं ऐकून अनुने पिशवी घेतली. रत्नाने तिला पैसे देत म्हटलं, "हे घे, नीट काळजी घे आणि उरलेले पैसे आण." "ठीक आहे आई." अनु म्हणाली आणि बाजारात जायला निघाली. भाजी घेऊन ती परत येत होती. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. भाजीची पिशवी घेऊन चालत असताना 2 जण बाईकवर आले आणि अनुने जी ओढणी घेतली होती ती खेचू लागले. हे सगळं अचानक झालं. अनुने पिशवी तिथेच टाकली आणि जोरात ओरडली, "माझी ओढणी सोडा." पण ते हसत हसत तिची ओढणी ओढत राहिले. अनु त्यांचा पाठलाग करत धावली. धावता धावता तिची चप्पलही तुटली. पाय घासत ती चालत होती. त्यांनी काही अंतरापर्यंत अनुला ओढलं आणि मग समोरून येणाऱ्या कारच्या पुढे तिला ढकलून दिलं. ती कार जय चालवत होता आणि विक्रम त्याच्या शेजारी बसला होता. विक्रमने पाहिलं की अनु कारच्या समोर कोसळली. त्याने लगेच जयला कार थांबवायला सांगितलं. अनु कारला धडकून खाली पडली. विक्रम तत्काळ कारमधून उतरला आणि तिच्याकडे धावला. अंधार असल्यामुळे विक्रमला तिचा चेहरा नीट दिसला नाही. अनुला खूप गंभीर दुखापत झाली होती. चेहऱ्यावरून रक्त वाहत होतं. "अरे, हिला खूप इजा झाली आहे. बघ किती रक्त येतंय," विक्रम जयला म्हणाला. हे बोलणं अनुला ऐकू येत होतं, पण ती पाहू शकत नव्हती. "चल, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ," विक्रम म्हणाला. हे ऐकताच अनुने थोड्या क्षणासाठी पूर्ण ताकदीने डोळे उघडले आणि विक्रमकडे पाहिलं. मग लगेच बेशुद्ध झाली. विक्रमने तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तिच्या उपचारासाठी थांबला. पण तिला पाहण्याआधीच काही गरजेचं काम आल्यामुळे तो रिसेप्शनकडे गेला. फी भरल्यानंतर त्याने रिसेप्शनिस्टला सांगितलं, "लगेच मुलीच्या नातेवाईकांना कॉल करा." मग तो जयसोबत हॉस्पिटलमधून निघून गेला. विक्रमच्या सांगण्यावरून हॉस्पिटलवाल्यांनी अनुशुद्धीवर आल्यानंतर मूर्तीजींना फोन केला. मग मूर्तीजी आले आणि अनुला घरी घेऊन गेले. घरी पोहोचल्यावर रत्ना रागाने म्हणाली, "तू भाजी वाया घालवलीस आणि वर मारही खाल्लास." मूर्तीजींनी रत्नाला झापलं. "काय तुला भाज्यांची पर्वा आहे, तिला लागले दिसत नाही का?" त्यावर रत्ना गप्प बसली. अनुला आता आठवत होतं की त्या दिवशी तिला वाचवणारा विक्रमच होता. ती विचारात हरवली आणि खिडकीबाहेर पाहू लागली. अनु नोट्स न लिहिता इथे तिथे पाहताना श्रेयाने तिला पाहिलं. तिने अनुच्या खांद्यावर हात ठेवला. अनुने हां म्हणत श्रेयाकडे पाहिलं. "काय झालं अनु? सरांचं बोलणं ऐकत नाही आणि नोट्स पण लिहित नाही आहेस. कसला विचार करतेस?" श्रेयाने विचारलं. "काही नाही श्रेया," अनु म्हणाली. श्रेयाने तिला परत काही विचारलं नाही. लंच ब्रेक झाला होता. श्रेया उठली आणि कॅन्टीनकडे निघून गेली. तिला माहीत होतं की अनु लंच टायमाला कॅन्टीनमध्ये जाणार नाही. त्या दिवशी विक्रमने कॅन्टीनकडे जाताना अनुला क्लासमध्ये बसून लिहिताना पाहिलं आणि त्यानंतर त्याने जयकडे पाहिलं, जो खट्याळपणे त्याच्याकडेच पाहत होता. तो जयला म्हणाला, "तू परत काय विचार करत आहेस?" जय घाबरून तिथून निघून गेला. तो मनातच म्हणाला, "याला परत काही विचारलं तर हा चिडेल." इकडे विक्रम अनुजवळ गेला. तिची वही बंद केली आणि म्हणाला, "ही जेवायची वेळ आहे, लिहिण्याची नाही. पागल आहेस का?" "मी खाईन सर नंतर," अनु हळू आवाजात म्हणाली. "आतापर्यंत लंच नाही केलंस?" विक्रमने विचारलं. अनुने नाहीमध्ये मान हलवली. अनुला समजत नव्हतं काय बोलावं. खरं तर तिने लंच बॉक्स आणलेला नव्हता. घरातली सगळी कामं केली. तयारी करता करता उशीर झाला आणि कशीबशी कॉलेजला पोहोचली. त्यामुळे सकाळचा नाश्ताही तिने केला नव्हता. "मी खाईन सर, तुम्ही जा," अनु हळू आवाजात म्हणाली. "मी इथे आहे तर तुला प्रॉब्लेम आहे का?" "नाही सर," अनु शांतच राहिली. विक्रमने तिला पाहत विचारलं, "तू लंच बॉक्स आणलायस की नाही?" अनुला काय उत्तर द्यावं कळेना. तिने हळूच डोकं हलवत म्हटलं, "नाही आणला." यावर विक्रम म्हणाला, "तर मग चल, कॅन्टीनमध्ये जाऊन खाऊन येऊ." अनु म्हणाली, "नाही सर, मी कॅन्टीनमध्ये नाही जाणार. घरी जाऊन खाईन. प्लीज तुम्ही जा आणि खाऊन घ्या." विक्रमने विचारलं, "कॅन्टीनला का नाही येत? आजारी आहेस का? तिथे येण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे?" "काही नाही सर, पण मी नाही येऊ शकत. प्लीज तुम्ही जाऊन खाऊन घ्या."
माझ्या खाण्याचं मी बघतो, पण आता तू येशील की नाही? मी येणार नाही सर. हे ऐकून विक्रम म्हणाला, ठीक आहे, जर तू खाणार नाहीस तर मीही खाणार नाही. असं म्हणून तो क्लासमधून बाहेर पडला आणि कॅन्टीनकडे न जाता थेट आपल्या क्लासरूमकडे जाऊ लागला. तेवढ्यात जयने विक्रमला फोन केला. काय रे, तुझ्यासाठी किती वेळ वाट बघायची? लवकर ये आणि खाऊन घे यार. विक्रमने फोनवर बोलताना अनुकडे पाहिलं आणि म्हणाला, मी नाही येत यार, मला भूक नाही, मी संध्याकाळी खाईन, तुम्ही लोक खाऊन घ्या. आणि मग विक्रम अनुकडे पाहत तिथून निघून गेला. अनु मनात विचार करू लागली, जर मी खाल्लं नाही तर काय विक्रमही नाही खाणार? पण का? विक्रमने जेव्हा म्हटलं की जर तू नाही खाणार तर मीही नाही खाणार, त्याच्या या बोलण्याचा अर्थ या गोड मुलीच्या मनाला समजलाच नाही. चला, कथेत पुढे काय होतं बघूया. कॉलेज सुटल्यानंतर अनु बस स्टॉपकडे जात होती आणि विक्रमही तिच्या मागोमाग चालत होता. अनु बसची वाट बघत उभी होती. बस आली, पण त्यात खूप गर्दी होती. तरीसुद्धा तिला या बसमध्ये चढणं गरजेचं होतं, कारण तिच्याकडे ऑटोने जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे कसंबसं ती बसमध्ये चढली. हे पाहून विक्रम मनात म्हणाला, हिला काय मानसिक प्रॉब्लेम आहे का? एवढ्या गर्दीत कशी जात आहे? बसमध्ये उभं राहायलाही जागा नाही. किमान ऑटोने तरी जाऊ शकली असती. आणि मग विक्रम रागाने तिच्या मागे बडबड करत बसच्या मागे गेला. बसमध्ये चढल्यावर विक्रमही अनुच्या मागोमाग तिच्या घरापर्यंत गेला. अनुने पाहिलं की कोणीतरी तिच्या मागे मागे येत आहे. तिला शंका आली. तिने मागे वळून पाहिलं, पण विक्रमने लगेच आपली बाईक दुसऱ्या लेनमध्ये वळवली. अनु पुन्हा चालू लागली आणि विक्रमही तिच्या मागोमाग चालत राहिला. शेवटी तो अनुच्या घरापर्यंत गेला आणि मग आपल्या घरी परतला. घरी पोहोचल्यावर विक्रमला बघून श्रेया म्हणाली, काय झालं भैया, कॉलेज तर आधीच संपलं होतं, मग एवढ्या उशिरा का आलास? तू तुझ्या जागी राहा, माझ्या गोष्टीत नाक खुपसू नको, असं म्हणत तो आपल्या खोलीकडे निघून गेला. मंजूही तिथेच होती. बघ ना मम्मी, मी 5 मिनटं उशिरा आले तरी मला 100 प्रश्नांचा सामना करावा लागतो, पण तुमचा मुलगा तासनतास बाहेर राहतो तरी त्याला काही विचारत नाही, श्रेया रागाने म्हणाली. मंजूही तिला रागवत म्हणाली, श्रेया, आता खूप झालं, गप्प बस आणि तुझ्या कामाशी काम ठेव. तू नेहमी आपल्या मुलाच्याच बाजूने उभी राहतेस. श्रेयाने रागाने म्हटलं आणि मग ती टीव्ही पाहू लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा अनु कॉलेजच्या गेटमधून आत येत होती, तेव्हा जय आणि विक्रमचे मित्र त्याला पाहून म्हणाले, ओय विकी, तुझी मुलगी येत आहे. हे ऐकताच विक्रम बाईकवरून उतरला आणि जयची कॉलर पकडत म्हणाला, काय रे, दिवसेंदिवस तुझ्या बडबडीची हद्द वाढतच चालली आहे. कोणत्या मुलीबद्दल बोलतोय रे? जय हसत म्हणाला, अरे सर, तुम्ही थोडे शांत व्हा. जरी तुम्ही मानत नसाल तरी पूर्ण कॉलेजला वाटतं की ती तुमचीच मुलगी आहे. तुम्ही तर हिरोसारखे तिच्यासोबत गेलात, स्पर्शही न करता तिला क्लासपर्यंत सोडून आलात. तो सीन पूर्ण कॉलेजने पाहिला आहे माझ्या प्रिय भावा. विक्रम खोल श्वास घेत म्हणाला, पाहू दे ज्याला जे पाहायचं आहे. लोक 100 गोष्टी बोलतील. सगळं सिरियसली घ्यायला लागलो तर आयुष्यच अवघड होईल. असं म्हणून तो परत बाईकवर बसला. जयने मस्करीत म्हटलं, जर ती तुझी मुलगी नाही तर आम्ही तिची रॅगिंग करतो. विक्रमचे मित्र अनु क्लासकडे जाताना पाहून तिला हाक मारू लागले. अनु घाबरत त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. एका सिनियरने कडक आवाजात म्हटलं, अरे, आम्ही इथे उभे आहोत, तुला आम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला येत नाही का? त्यांच्या बोलण्यावर अनुने त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं. सिनियर्स हसत म्हणाले, ओ, म्हणजे आम्ही बोललो तरच गुड मॉर्निंग म्हणशील, नाहीतर नाही? असं काही नाही सर, अनुने घाबरत उत्तर दिलं. तेव्हाच विक्रम रागाने आपल्या मित्रांवर ओरडला, अरे, या मूर्खांना गुड मॉर्निंग म्हणून घेण्याची इतकी काय गरज पडली आहे आज? तुम्ही लोक घरी तुमच्या आईवडिलांना कधी गुड मॉर्निंग म्हणता का? नाही ना, आणि आता इतरांकडून अपेक्षा ठेवता? मूर्ख कुठले? मग तो अनुकडे पाहून कठोर आवाजात म्हणाला, ओय पागल मुलगी, क्लासमध्ये जा. अनुने एका क्षणासाठी विक्रमकडे पाहिलं, सॉरी म्हणाली आणि पटकन क्लासकडे गेली. विक्रम तिला जाताना पाहत राहिला आणि मनात विचार करू लागला, हाय, ही कशी नजर होती? मुलाच्या आयुष्याला उद्ध्वस्त करायला एक नजर पुरेशी असते. पण आपणही कुठे सुधारणारे आहोत? अशा नजरा पुन्हा पुन्हा बघाव्याशा वाटतात. मुलींच्या नजरेत असं काय असतं कुणास ठाऊक, पण एकदा का माणूस त्या नजरेचा आदी झाला तर शरीर मातीमध्ये जाईपर्यंत आपण त्या नजरेचे गुलाम होतो. विक्रम या विचारात हरवून अनुला जाताना पाहत होता. त्याला बघून जय हसत म्हणाला, भाई, आता आपली नजर हटव, ती मुलगी क्लासमध्ये गेली आहे. जयचं बोलणं ऐकून विक्रमने रागाने जयकडे बघितलं आणि तोंड वळवलं. तेव्हाच विक्रमची क्लासमेट निशा, जी टाईट आणि रिव्हिलिंग ड्रेस घालून
हाय हील्समध्ये नखरे करत त्याच्याकडे चालत आली. विक्रमने तिला येताना पाहिलं आणि मनात विचार केला, अरे बापरे, ही माझ्याकडे काय येत आहे? त्याच वेळी जयने हळू आवाजात विक्रमच्या कानात म्हटलं, भाई, आणखी एक मुलगी तुझ्याकडे येत आहे. विक्रम चिडून म्हणाला, ओय, मला दिसतंय, आंधळा नाहीये मी, आधी तू तोंड बंद ठेव. जय मनात विचार करू लागला, काय यार, हा तर माझ्यावरच राग काढत आहे. मग तो गप्प बसला. हाय विक्रम, निशा आपल्या अदा दाखवत त्याच्याकडे बघत म्हणाली. विक्रमने केवळ औपचारिकपणे हलकी स्माईल दिली आणि म्हणाला, हाय निशा. मग तिने जयकडे पाहत म्हटलं, गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग निशा, मी क्लासमध्ये जातो, तुम्ही बोला. जय हसून म्हणाला आणि क्लासकडे निघून गेला. विक्रम एकटा राहिला. तो मनातच जयला शिव्या देऊ लागला, धोकेबाज कुठला, मला एकटं सोडून गेला. निशाने स्माईल करत विचारलं, मग विक्रम, आजचे काय प्लॅन्स आहेत? विक्रमने सरळ उत्तर दिलं, जेव्हा क्लास चालू आहे तेव्हा अजून काय प्लॅन्स असतील, कुठलाच प्लॅन नाही. निशा खोटं आश्चर्य दाखवत म्हणाली, ओ हो, तसंही तू क्लासमध्ये लक्ष दिलंस किंवा नाही दिलंस तरी फर्स्ट तूच येतोस, मग क्लासमध्ये बसायची काय गरज आहे, चल ना बाहेर जाऊ. विक्रम गंभीर आवाजात म्हणाला, नाही निशा, क्लासचा टाईम झाला आहे, मी जातो, बाय. एवढं बोलून विक्रम तिथून निघून गेला. क्लासमध्ये शिरताच त्याने रागाने जयकडे पाहिलं आणि त्याला ठोसा मारत म्हणाला, काय रे, मला एकटं सोडून पळालास? जय मस्करी करत म्हणाला, अरे नाही रे, तू तिची नजर पाहिली नाहीस का? मला वाटलं मी तुम्हा दोघांमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करत आहे म्हणून मी तिथून निघालो. विक्रम रागाने म्हणाला, ही एक्स्ट्रा बडबड बंद कर. तिच्यासाठी तू मला सोडलंस, एवढी खुजली होते काय तुला? मार खायचा आहे का तुला माझ्या हातून? जय हसत म्हणाला, अरे सोड ना भाई, इतकं सिरियस का होतोय? विक्रमने चेतावणी देत म्हटलं, आता सोडतो, पण जर पुन्हा असं झालं तर सोडणार नाही तुला, समजलास? जयने विनंती करत म्हटलं, समजलो भाई, आता रागवू नकोस. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, ए सर येत आहेत. मग दोघं क्लास अटेंड करून थोड्या वेळाने बाहेर निघून गेले. टू बी कंटिन्यूड.